वाजले आणि आपण मस्तपैकी निघालो सोलापूरच्या दिशेने. तर लवकरच आपण सोलापूरला पोहोचणार आहोत. सो फायनली आत्ता आपण अर्ध्या प्रवासात आलेलो आहे. गाडी थांबलेली आहे आत्ता, मस्त झोप झालेली आहे आणि गाडीत काही बोलता येत नाही कारण आवाज नीट येत नाही आहे. सो आपण आश्रमात पोचल्यावरच बोलू शकेन व्यवस्थित. बाकी आपला मेन काय म्हणून त्याला, बाकी आपला मेन धमाका तर सराव शुभारंभ चालू झाल्यावर आहे. तिकडे गेल्यावर सगळ्यांची भेट घेऊ, सगळ्यांशी बोलू आणि एन्जॉय करूया. बघत राहा. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आता मोहोळ स्टँडला. आणि मोहोळ स्टँडचं रिनोव्हेशन झालं आहे, सिमेंटचं झालं आहे पूर्ण. खालचा जो भाग आहे तो आधी खडमोडा होता, आता व्यवस्थित त्यांनी केलेला आहे. तर मोहोळला आता पोचलो आपण. आता अभिषेक येईल आपल्याला घ्यायला. बघू आता कधी येतो आहे, वाट बघू त्याच्यावर आपण. आणि हे बघू शकता तुम्ही, धूळ खूप आहे. तर आपण आत्ता आलो आहे पुण्यावरनं मोहोळला. बघा तुम्ही बघू शकता विद्यार्थी पण बसलेत, बहुतेक सहल चालली आहे. सहलीचे दिवस कोणी एन्जॉय केले आणि कोण कोण मिस करते आत्ताच्या घडीला, त्यांनी नक्की मला कळवा, म्हणजे कमेंट करा. कारण गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी असं म्हणत काका बघा कसे येत आहेत. आंघोळ झालेली नाही. कैसा दिख रहा मैं, कैसा दिख रहा. तर मित्रांनो आपण पोचलो घरी व्यवस्थित. छान प्रवास करून आंघोळ विंघोळ केली, जरा दाढी क्लीन शेव केला छानपैकी. बघा हे दोन आपले मित्र आहेत, हे आता स्वयंपाकाची तयारी करत आहेत. आपण बघूया, जेवायचं आहे आता आणि जेवण झाल्यावर जायचं आहे सोलापूरला ह्या दोघांना घेऊन. हां, कशासाठी कशाला बोलवले? गिळायला. चांगला कंटेंट देते. कंटेंटच पाहिजे ना माणसाला, काय पाहिजे. खाऊ घाल नको मला, केक मध्ये. ते बघा, या चला. हो भूक लागली, चला. जायचंय आपल्याला सोलापूरला. आपल्याला जायचंय रे तिघांना. गुरुजी म्हटले मगाशी. खोटं कशाला बोलीन मी दादा, खोटं बोलतो का मी? मग बरं बोल. हे बघा किती भांडी होती योगेश आज. ना थकला. तिकडे एक आहे. चला आवरून आता कुठे जायचंय? कशाला सांग ना. ढोल ताशा काय माहिती मग. सगळे भांडे वगैरे घेऊन झालेले, सगळे स्वच्छ करून झाले. आता आम्ही आवरून जाणार आहोत सोलापूरला. तिथे गेल्यावर एकदम मस्तपैकी ढोल ताशा बघणार ही पोरं. हे बघा आधी मस्त ढोल ताशा एन्जॉय करतील. आणि मग सबस्क्राईब तेवढं करा चॅनलला आणि कमेंट करत राहा. ज्या क्षणाला वाटेल कमेंट करा, अरे ढोल चांगले होतं, अरे प्रवास कसला भारी झाला, अरे तर लगेच कमेंट करा. योगेश पाणी सगळं पायावर पडतंय पाणी. पोरं अवघडच नाही. पोरं अशी युवा तरुण पिढी. तर असं सगळं आहे एकंदरीत. हे बघा आपण प्रसाद घेतलेली ताटं वाटी पेला स्वच्छ धुवून ठेवा. अरमान खाली घे. सेवा समर्पण हेच जीवनाचं ध्येय आहे, कळलं का? म्हणून मग आम्ही ही भांडी घासलीत.
सगळी स्वच्छ. कशी घासली भांडी? सो गाईज आपलं वर्कआउट झालेलं आहे आता मस्त. निघायच्या आधीच वर्कआउट करून घेतला आहे. तो वर्कआउट नक्की बघा. माझं 365 डेजचं चॅलेंज तुम्ही नक्की बघा. मी इंस्टाग्रामची आय डी इथं मेन्शन केली आहे, तर प्लीज तुम्ही बघा तिथे जाऊन आणि फॉलो करायला विसरू नका. आणि तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता निघतो सोलापूरला जायला. अभिषेकने आता गाडी काढली आहे आणि तो गाडी घेऊन बाहेर येतोच आहे आणि थोड्याच वेळात आपण निघणार आहोत. योगेश बाहेर दाखव. एक अरे हॉर्न नको वाजव दादा. लवकरच आपण सोलापुरात पोहोचल्या तुम्हाला तयारीपासून वादनापासून वादनाच्या शेवटापर्यंत हा व्लॉग पूर्ण बघायचा आहे. कारण मध्ये स्किप करू नका. 10-10 सेकंद महत्त्वाचं आहे. मग तुम्ही स्किप केल्यावर 10, 20, 30, 40, 50, 60 असे सेकंद वाया जातील ना. माझं एडिटिंग वाया जाईल, मेहनत वाया जाईल, या दोघांचे एफर्ट्स वाया जातील. एफर्ट्स कष्ट वाया जाते सगळं. ते बघा तो एकटाच सोडून चाललाय. बाय कर बाय. ते बघा हे पटतंय का? एकटं सोडून जाणं पटतंय का? या आपण बोलू. 1x करा. 1x केलं का? डन. या. ओ का चुकडा? अरे कुठे गेला? वा अरे कुठे गेला? वा असे तुम्ही एकटे का चाललेत? आम्हाला सोडून का चालले? तुम्हाला सोडून कसं चालेल? चला आता आपण कुठं चाललोय सांगा. या नाही थांबा ना एका जागी. पाऊस छान. हां सांगा आपण कुठं चाललोय? सोलापूरला. काय काम आहे सोलापूरला? ढोल ताशा पथक आहे, तिथं आपण बघायला चाललो म्हणजे प्रॅक्टिस. तर मी योगेश आणि अभिषेक आम्ही निघालोय ढोल पथकाला, म्हणजे सराव शुभारंभ जो असतो. तर आता आपण योगेशला विचारू की त्याला कसं वाटतंय निघताना. योगेश काय सांगशील? आपण सोलापूरला चाललोय वादन बघायला, तर तू तिथे जाऊन असं काय करणार? तुझ्या आवडीचं काम वाजवणं तर आपल्याला परमिशन नाही. तुला आनंद मिळण्यासाठी तू काय करणार? मी सिनेमॅटिक शूट घेणार आहे आणि व्हिडिओ बनवणार. अरे जरा जास्त बोल. मी कसं जास्त बोललोय? नीट बोल. असं मी जाणार, मस्त आनंद घेणार. मी जाणार, मस्त आनंद घेणार आणि रील शूट करणार आनंदामध्ये. सगळं वरून ड्रोन शूट होणी सगळं ओकेमध्ये भारी बनवणार व्हिडिओ आणि पोस्ट करणार. हे मेन आहे. तुम्हाला बघायचं असेल तर आयडीचं नाव काय? आपलं YM सिनेमॅटिक इंस्टाग्रामला. काही ऑर्डर्स असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट योगेश मोरे. ही इज अ व्हेरी 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 ग्रेटेस्ट व्हिडिओ क्रिएटर. थोडी इंग्लिश तर नाही खरंच पण छान व्हिडिओ बनवतो. मी पण त्याच्याकडनं शिकलो ॲक्च्युली. तर तुम्ही चेहरा बघू शकता. आणि मी आणि अभिषेक पण त्याच्याकडनं सध्यालाही शिकतोय. हा व्लॉग पण मी एडिटिंग त्याच्यासोबतच बसून केलाय. अजिबात मी स्वतःहून केलेलं नाही. तर नाही बाय द वे एन्जॉय करा व्लॉग आणि असेच सोबत राहा. ही बघा आपली राणी कशी. अभि मला नाही वाटत ती पुसून थांबल. पाऊस नाही थांबणार. इकडचं पुसलं की तिकडचं ओलं होणारच आहे. अच्छा तर अभि हा अगदी एकनिष्ठ ड्रायव्हर असल्यामुळे गाड्यांची काळजी घेणं हा त्याचा आद्य कर्तव्याचा भाग आहे. नाही गाडीवर प्रेम असलंच पाहिजे. गाडीशिवाय आपलं जीवन आहे का? होय अभि? गाडीवर पाहिजे. गाडीची काळजी घेतलीच पाहिजे. नाही तर मग नुसतं गाडीचा काय उपयोग नाही. गाडीला जीव लावा. गाडीची मग जीव लावी. ती निर्जीव नाहीये. तुम्हाला फक्त निर्जीव सजीव गोष्टाची सजीवातली जशी तुम्हाला भावना कळते तशी निर्जीवातली कळायसाठी तुम्हाला विचार करावा लागेल की मी जर गाडी असतो तर किंवा असते तर हा एक जस्ट मी सांगतोय. मी काय ज्ञान नाही देत मोठं, पण एक लक्षात घ्या प्लीज. गाड्यांना जीव लावा. 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी सायकल जरी असली तरी जीव लावा. कारण त्यांच्यामुळे आपण व्यवस्थित प्रवास आणि कमी वेळात लांब जास्त ठिकाणी जाऊ शकतो. तर बस एवढंच बोलेन. जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे. आम्ही जे काही आहोत ते फक्त तुमच्यामुळे आहोत. लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज कंटिन्यू बघा आणि सपोर्ट करा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही ठीक आहे. योगेश दिसतोय बघू शकता. थांब ना आता बोलतोय नाही तुम्ही मध्ये मध्ये बोलायचंच असतं. योग्य काय मध्ये बोलणं ना स्पीड ब्रेकर. तर आम्ही आता निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता. काय बोलायचंय? काय नाही एवढं मग कशी बोललो ते ऐकल्याबद्दल थँक्यू. तर प्रवास एन्जॉय करूया. सकाळी जसा तुम्ही एन्जॉय केला प्रवास सकाळचा मगाशी काही मिनिटापूर्वी, आता सायंकाळचा वा
आता संध्याकाळचा प्रवास एन्जॉय करा आणि मग थोडा अजून बरोबर आहे पावसासोबत थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत वादनाच्या ठिकाणी. आणि आम्ही निघालो आश्रमातनं. मला तर एवढाही धीर नव्हता. मी आलेल्या बाबांना विचारलं की जाऊ का, मला सोलापूरला जायचंय. बाबां म्हणले जा, काही विषय नाही. तर वाट बघण्याची सवय नाही मला, म्हणजे ती लावून घेईन आता मी. सॉरी, खूपच खरं बोलतोय. पण चालायचंच आता, काय आहे बर का संयम आहे, मायात आहे रे संयम. पण तो असं ह्या गोष्टीत कसं ठेवायचं वादन. मी बेल्टच लावायचं विसरलो. बेल्ट लावायचा निघ ना. अरे हे निघत का नाही, ते नेट काढावं लागेल. सॉरी, एक मिनिट. तुम्हाला ब्लॉगिंग कशी वाटते माझी सांगा. ब्लॉगिंग कसं वाटतंय आताच, मजेशीर आहे, हॅपी आहे का ठीकठाक आहे, हे नक्की कळवा. कारण रिस्पॉन्स भेटला तर काम करायला मजा येते. आणि रिस्पॉन्स पण तसा द्या, तुम्ही देतच रिस्पॉन्स चांगला, पण तसा द्या की जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि मी अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेन. सो निघूया, तुम्ही पाऊस एन्जॉय करा. घर बसल्या सगळं तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो खूप मला वाटतं आवाज येत नसेल, पण आता येईल. तर इथे जरा थांबलोय पावसाचा आनंद घेण्यासाठी. आणि माग फोटोशूट करा तुम्ही, त्यावर मी आलो. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक बाग दाखवतो. आंब्याची बाग आहे. इतकी छान बाग आहे ना ती, म्हणजे मी त्यासाठी थांबलोय खास. म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की झाडांची काळजी घ्यायची तर कशी घ्यायची. इतकं सुंदर त्यांनी म्हणजे असं ठेवलंय ना आंब्यांना. एकच मिनिटात दाखवतो, जरा इथे पायरी नाही उतरायला. चला आपण उतरलोय मित्रांनो. इतकं हे बघा तुम्ही, आता मागे बघा आणि कसं वाटतंय ना नक्की कमेंट करून सांगा. बघा तुम्ही बघू शकता. हायवेच्या बाजूला आहे मित्रांनो, पुणे सोलापूर हायवेच्या बाजूलाच आहे. आणि त्यांनी म्हणजे इतकं भारी ठेवलंय ना या झाडांना की असं मध्ये तर आम्ही जात होतो सोलापूरला, तेव्हा इथे काही मंडळी जेवायलाच बसले होते डायरेक्ट. इतकं छान आहे. ते आता इथं कोण नाहीये, पण हे बघा तुम्ही बघू शकता. आत आलं ना इतकं सुंदर वाटतं. आंब्याची बाग आहे. सीझन संपलाय, पण निगा म्हणतो ना आपण, निगा राखायची कशी, आपल्या आश्रमात पण सेम असंच आहे. सेम आपल्या आश्रमातले जे जे आता आश्रमात येतात त्यांना माहित असेल आंब्याची बाग. म्हणजे एंट्री केली गेटच्या आत की, म्हणजे दुसऱ्या गेटच्या आत एक जांभळ्या रंगाचं गेट आहे. तर त्या गेटच्या आत डाव्या बाजूला पूर्ण आंब्याची बाग आहे आपली. आणि सेम अशीच बाग आहे ती सुंदर. हे बघा बघू शकता तुम्ही, कसलं भारी माया माग आहे. हे बघा, आणि पानं बघा एकदम हिरवीगार आहे. जर फ्रेम नीट दिसत नसेल तर सॉरी बरं का, कारण व्यवस्थित मलाही दिसत नाहीये. आता मी शूट करून दाखवतोय. थँक्यू सो मच मित्रांनो. आणि निसर्गाला खरंच धन्यवाद आहे. आपण पाहू शकता ब्लॉगर काढत आहे फोटो. हे बघा, फोटोग्राफर बी आणि ब्लॉगर बी आहे, सगळंच आहे. मस्त फोटो काढतोय बघा. माझा नंबरच येई नाही. लय वेळ झाला वाट बघतोय, पण माझा नंबर काय येत नाही. हे यांचंच काय हे व्हाय नाही, यांची शूटिंग व्हाय नाही. हे बघा, हे असं आहे तसं आहे. हा हा, अरे हो, मस्त असे फोटोशूट चालू आहे, बघू शकता. हे बघा हे ब्लॉगर तुमचा कसे फोटो काढतोय. हे बघा हे फोटोग्राफर कसा आहे. फोटोग्राफर माझे याचे फोटो काढले, आता हे फोटो काढत आहे याचे, करत आहे ब्लॉगिंग. तुमचा ब्लॉगर एकदम भारी कशी पोच दिली बघा. कॅन्डेट हायवेवर फोटो काढत आहेत आम्ही, पाहू शकता. तिकडे गाडी लावलेली आहे, गाडीचं खूप लांब लावली, बघू शकता. आता माझा नंबर आलाय. चला मित्रांनो, आपला नंबर आलेला आहे. आता योगेशचा आपण फोटोशूट करणार आहोत. आता तो माईक माझ्याकडे येणार आहे. तो बघा केस बघा वाढवलेत ना, त्यामुळे हे जरा असं वाऱ्यामुळे उडतात. आता अभिषेक आमचा फोटोग्राफर आहे, तो योगेशचे फोटो काढेल एकदम छान छान. बघू शकता बघा, हा अभिचा SK फोटोग्राफी मित्रांनो. फोटोग्राफी मित्रांनो, हे बघा मित्रांनो, बघू शकता. हे बघा मित्रांनो, हा हो बर.
अरे काढू दे ना बाबा आता बात नाही. मित्रांनो, ही माझी शाळा आहे जिथं मी 5वी ते 10वीचं शिक्षण घेतलं. ही आमची हरिभाई देवकरण प्रशाला आहे आणि तुम्ही बघू शकता पावसाळ्यात इथलं कसलं भारी असते वातावरण. तर आता आपण पोचलो आहे आपल्याला जिथं पोहोचायचं होतं तिथं, जिथं वादन होणार आहे तिथं. तर पोचलेलो आहे. आपण पण आणायची का गाडी आधी तिथं? होय रे, हां गाडी आणायची का? मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता सगळं म्हणजे ढोल वगैरे हे तयारीत आहेत. सगळ्यांनी ढोल लावून झालेत. आपले सगळे मित्र आले तिथं. तर तुम्ही बघू शकता हे सगळे नवीन पोरं आहेत आत्ताचे जे थांबले आहेत ना. आणि हो का इथं वर ढोल बघू शकता. विश्वविनायक वाद्यवृंद असं आपल्या पथकाचं नाव आहे. छान वाटतंय. मागच्या वर्षीचा वाद्यवृंद म्हणजे मागच्या वर्षीचा सराव शुभारंभाचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल. तर त्यानंतर आजच म्हणजे बरोबर 1 वर्षांनी मी इथं आलो आहे परत. हा माझा मित्र आहे शाळेतला श्रेयस. तर करूया, एन्जॉय करूया मस्त. आणि ऐका तुम्ही ढोल वगैरे. ओ, हे आमचे ताशाचे मित्र आहेत खूप जवळचे. ये रे, आमचे ताशाचे मित्र आहेत खूप जवळचे. सर आहेत ते, आता सिनियर आहेत ते. तुम्ही बघू शकता त्या ओळख चालू आहे इथे. मी विश्वविनायक प्रतिष्ठानतर्फे स्वागत करतो. विश्वविनायक प्रतिष्ठान गणेशोत्सवाचं हे तपपूर्ती वर्ष आहे आणि पहिल्या वर्षापासून हा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास याच वास्तूत हरिभाईच्या मुळे हॉलच्या इथून सुरू झाला. आणि आज आम्हाला आनंद होतो की तपपूर्ती वर्ष पण आपण इथं साजरं करतोय. त्याबद्दल शिप्रमंडळीचे आम्ही मनस्वी धन्यवाद मानतो. आणि सोलापुरामध्ये गेल्या 12 वर्षापासून सुरू झालेला हा प्रवास आज विश्वविनायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोलापुरात चांगला गणेशोत्सव शिस्तबद्ध मिरवणुका घडाव्यात याच्यासाठी जो संकल्प केला होता तो आज कुठेतरी सिद्धीत जातोय असं आम्हाला म्हणायला आनंद होतोय. गेल्या 5 वर्षापासून आपण मध्यवर्तीच्या गणेशोत्सवाची मिरवणूक घेऊन स्वतः आपण सादर करत असतो. तर यावर्षी साधारण 700 जणांच्या निवड चाचणीतून 460 जणांचं सिलेक्शन झालंय. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. सोलापूरकरांचे आणि विशेष करून शिप्रमंडळीचे मी आभार मानतो. आजच्या या सराव शुभारंभाच्या वाद्यपूजनाला शिप्रमंडळी पुणेचे, सोलापूरचे शाला समिती अध्यक्ष प्राध्यापक मंकणी सर आज आलेले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या अध्यक्षा सौ रोहिणीताई कडवळकर आणि सोलापूर शहराच्या महानगरपालिकेतले तरुण तडफदार युवा नगरसेवक सात्विकजी बडवे हे पण आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. सोलापूर ही कलानगरी आहे. पूर्वीपासून सोलापुरात कलेचा प्रचंड वाव आहे. सोलापूरचे कलावंत जगभरात नाव करतात. त्यापैकी अनेक कलावंत घडवणारे सोलापुरातले श्री सर हे पण आज आपल्या सराव शुभारंभात उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो आणि प्रतिष्ठानच्या वतीने आपण त्यांना छोटीशी भेट देऊयात. मंकणी सरांचा सत्कार करावा. मोळकर हे श्री सरांचा सत्कार करतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
अष्टावधान श्रेष्ठित अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
हम्म.